हॅलो नमस्कार। बघा, आपल्याकडे पिंपळ वृक्षाला अत्यंत पवित्र मानले जाते। शास्त्रानुसार पिंपळामध्ये भगवान विष्णू, ब्रह्मा, महादेव यांचे दिव्य स्थान मानले गेले आहे। पण पिंपळाची पूजा का करावी, कोणत्या दिवशी करावी आणि श्रद्धेने केल्याने पूजेचे आध्यात्मिक महत्त्व काय आहे, ही माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा। आणि हो, प्रोडक्टचा जो फोटो आहे ना, तो स्क्रीनवर तुम्हाला शो होईल आणि त्याची लिंक आहे ना, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। बऱ्याच जणांना आहे ना, तो स्टँड कसलाही लक्षात येणार नाही। तर आपण नवरात्रामध्ये जेव्हा घटस्थापना करतो किंवा आपण मंगल कलश पण मांडलेला असतो ना, तर त्यावर वेणी अडकवण्यासाठी, माळ गजरा अडकवण्यासाठीचा तो स्टँड आहे। ज्यांना कोणाला घ्यायचा असेल त्यांनी लिंकला क्लिक करा आणि खरेदी करा। आता आपण बघणार आहे पिंपळ पूजनाचे महत्त्व आणि उपाय। पिंपळ वृक्षामध्ये राजा आहे। तर बघा, हिंदू धर्मामध्ये पिंपळ वृक्षाचे फार महत्त्व मानले गेले आहे। शास्त्रानुसार पिंपळात सर्व देवदेवतांचा आणि पितरांचा निवास मानला जातो। पिंपळ वृक्ष भगवान विष्णूंचे जिवंत आणि पूर्णतः मूर्तिमान स्वरूप आहे। भगवान श्रीकृष्णांनी पण सांगितले आहे, वृक्षामध्ये मी पिंपळ आहे। अर्थात पिंपळाच्या मुळात भगवान ब्रह्मा, मध्यात श्री विष्णू, तर पुढील भागात भगवान शिव वास करतात। शास्त्रानुसार पिंपळाची विधियुक्त पूजन अर्चन केल्याने समस्त देवदेवतांचे पूजन होते। असे सांगितले जाते की पिंपळापेक्षा मोठा कोणी मित्र नाही। ज्यावेळी आपले सर्व मार्ग बंद होतात, चारही बाजूने मनुष्य अडचणीत घेरला जातो, आपली छाया पण आपली साथ देत नसेल, प्रत्येक काम बिघडत असेल, तर आपण पिंपळाला शरण जाल, त्यांची पूजा अर्चना कराल, मदतीची सहाय्यता मागाल, तर नक्कीच आपले काही काळात घोर कष्ट दूर होतील। धर्मशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीने जीवनात पिंपळाचे झाड अवश्य लावले पाहिजे। त्यामुळे जीवनात येणारी संकटे दूर होतात। पिंपळ लावल्यानंतर रविवार सोडून नेहमी जल अर्पण करावे। झाडाची जसजशी वाढ होत जाईल तसे तसे आपल्या घरात सुखसमृद्धी वाढत जाईल। झाड लावल्यानंतर मोठे होईपर्यंत त्याची अवश्य काळजी घेतली गेली पाहिजे। लक्षात ठेवावे, पिंपळाचे झाड आपल्या घरापासून लांब अंतरावर लावले पाहिजे, कारण पिंपळाच्या झाडाची छाया पण घरावर पडता कामा नये, हे अशुभ मानले जाते। श्रावण महिन्यातील अमावस्या समाप्ती आणि सर्व श्रावण शनिवारी पिंपळाची विधियुक्त पूजा करून तेथे हनुमंताची पूजा अर्चना आराधना केल्याने घोर संकटे दूर होतात। जर नियमित पिंपळाखाली रविवार सोडून हनुमान चालीसा पाठ केल्यास तर चमत्कारिक शुभ फळ प्राप्त होते। जर पिंपळाची 11 पाने घेऊन त्यावर चंदनाने श्री राम लिहिलेली माळ हनुमंतांना अर्पण केल्यास सर्व संकटांचे निवारण होते व शनी दोषापासून मुक्ती मिळते। आता बघूया उपाय। जो व्यक्ती शनिवारी तसेच पौर्णिमेला पिंपळाचे पूजन अर्चन करेल, त्यावर लक्ष्मीची अपार कृपा राहील, असे वरदान भगवान विष्णूंनी पिंपळाला दिले आहे। पुराण कथानुसार शनिवारी सकाळी म्हणजे 4 ते रविवारी सकाळी 4 या वेळेत पिंपळात लक्ष्मी नारायण निवास करतात। या कालखंडात पूजन अर्चनाने लक्ष्मीची अपार कृपा आपल्यावर होते। दुःख दारिद्र्य संतुष्टात येऊन जीवन वैभवशाली, समृद्ध व सुखमय होते। जो मनुष्य पिंपळास पाहून प्रणाम करेल त्याची आयु मर्यादा वाढेल। पिंपळाच्या झाडाखाली केलेले धर्म कर्मामुळे सर्व कार्य पूर्ण होतात व कामास गती मिळते। पद्मपुराणानुसार पिंपळाचे झाड तोडल्यास त्या पापातून मुक्ती होण्याचा कोणताच उपाय नाही। शनी 7.5 ढैया शांती महादशा पासून होणाऱ्या त्रासातून मुक्त होण्यासाठी शनिवारी पूजन अर्चन अतिशय लाभदायक ठरते। ब्रह्मपुराणामध्ये 118व्या अध्यायात शनिदेव सांगतात। ब्रह्मपुराणमध्ये 118व्या अध्यायात शनिदेव सांगतात, शनिवारच्या दिवशी मनुष्य नियमित रूपाने स्पर्श व प्रणाम करेल त्याची सर्व कार्य पूर्ण होतील व कुठलीही ग्रहपीडा होणार नाही। दर शनिवारी पिंपळाच्या मुळात जल अर्पण करून दिवाबत्ती केल्याने सर्व त्रासातून मुक्तता मिळते। तसेच बघा, ग्रहदोषापासून पण मुक्ती होते। त्यावरचा उपाय सांगते ती कशी। ज्योतिषशास्त्रामध्ये पिंपळावरून काही सोपे परंतु अचूक उपाय सांगितले आहे। त्यापासून सर्व ग्रह दोष मुक्ती प्राप्त होते।
जे कुठल्याही राशीचे लोक सोप्या पद्धतीने करू शकतात. त्यासाठी ज्योतिष सल्ल्याची आवश्यकता नाही. तर बघा, आपल्याला आहे ना ग्रहदोषासाठी खूप छान सुंदर उपाय ते करायचे आहे. पिंपळाचे झाड रोप लावून त्याचे पालन पोषण केल्यास पितृदोषाची तीव्रता कमी होते. रविवार सोडून दर दिवशी पिंपळाला जल अर्पण केल्याने कुंडलीतील सर्व अशुभ ग्रहयोगांचा प्रभाव कमी होत जातो आणि कालांतराने ते नष्ट सुद्धा होतात. तसेच बघा, कुंडलीतील राहू, गुरु, केतू अशा चांडाळ योगास गुरुवारी गाईचे दूध जल अर्पण करून तुपाचा दिवा लावावा. या दोषातून मुक्तता होते आणि त्याची तीव्रता देखील कमी होते. पिंपळाच्या नित्यपूजन अर्चनाने असाध्य रोगापासून चमत्कारिक फरक सुद्धा जाणवतो. ज्यांना मूलबाळ नाही त्या दाम्पत्याने पिंपळाचे मनोभावे पूजन केले तर त्यांना संतती योग घडून येतो. पिंपळ आणि पितरांमधील खोल आध्यात्मिक आणि वैज्ञानिक नातं, ते म्हणजे 24 तास प्राणवायू देतं. विज्ञान सांगतं की पिंपळ हे झाड आहे की 24 तास ऑक्सिजन देतं. अगदी तसंच पितरही आपल्या जीवनात प्राणवायूसारखे असतात. हे अदृश्य राहून आपल्याला जीवन देतात. बघा, मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की रात्रभर आपल्या दरवाजाच्या बाहेर पितरांचा वास असतो आणि ते वायुरूपाने आपल्या दरवाजाच्या बाहेर ते प्रतीक्षेत असतात. पितरांचे विश्रांती स्थान शास्त्रानुसार अमावस्या आणि पितृपक्षाच्या काळात पितर पिंपळाच्या फांद्यांवर वास करतात. जेव्हा आपण तिथे पाणी घालतो तेव्हा थेट त्यांना तृप्ती मिळते. नकारात्मकतेचे शुद्धीकरण, पिंपळाचे झाड घराजवळ असल्याने ते वातावरणातील जड ऊर्जा शोषून घेतं, जी पितर आपल्या शक्तीने शुद्ध करतात. शनी आणि पितरांचा मेळ, पत्रिकेत जेव्हा शनी आणि पितृदोष एकत्र असतात तेव्हा माणसाचं जीवन नरक बनतं. पिंपळाची पूजा हे दोघांनाही एकत्र शांत करण्याचं एकमेव उपाय आहे. पितरांना प्रसन्न करण्यासाठी पिंपळाजवळ काय करावे? जल देण्याची योग्य वेळ सूर्योदयाच्या वेळी किंवा सकाळी 10 वाजण्यापूर्वी. पिंपळाच्या मुळाशी गोड पाणी, थोडं दूध आणि साखर मिसळून घाला. पाणी घालताना आपल्या पूर्वजांचं नाव जरूर घ्या. तसेच बघा, दर शनिवारी पिंपळाखाली मोहरीच्या तेलाचा एक दिवा लावा. हा दिवा पितरांच्या मार्गातील अंधार दूर करतो आणि तुमची रखडलेली कामं सुरू होतात. जर तुम्ही खूप मोठ्या अडचणीत अडकला असाल तर पिंपळाला 7 प्रदक्षिणा घाला आणि प्रत्येक प्रदक्षिणेला पितरांकडे रक्षणाची प्रार्थना करा. लक्षात ठेवा, ज्या पिंपळाची पूजा होते ते तोडणं म्हणजे पितृवंश संपवण्यासारखं पाप मानलं जातं. जर कुठे स्वतःहून पिंपळ उगवला तर त्याला सन्मानाने काढून दुसरीकडे लावा. तर बघा, निसर्ग आणि आपले पूर्वज एकमेकांशी जोडले गेलेले आहेत. पिंपळाच्या झाडाची सेवा करणे म्हणजे आपल्या वडीलधाऱ्यांची सेवा करणे आहे. जर तुमच्या घरात अशांती असेल किंवा आजारपण पाठ सोडत नसेल तर फक्त काही शनिवार पिंपळाच्या आश्रयाला जाऊन बघा, तुमच्या आयुष्यात चमत्कार व्हायला सुरुवात होईल. फक्त 2-3 नियम आहे ते लक्षात ठेवा. फक्त पिंपळ पूजनाचे काही नियम, ते म्हणजे पिंपळाचे पूजन रविवारी करू नये, कारण पुराण कथानुसार रविवारी पिंपळात अलक्ष्मी निवास करते, त्यामुळे दरिद्रता असते त्या दिवसाला. आणि पिंपळ वृक्षास शनिवारी व्यतिरिक्त स्पर्श करू नये. म्हणजे फक्त तुम्ही शनिवारी त्या झाडाला स्पर्श करू शकता, इतर दिवशी स्पर्श करायचा नसतो. तसंच पिंपळ पूजन संध्याकाळी 7 नंतर करू नका. तुम्ही सकाळी पहाटपासून करू शकता, पण संध्याकाळी 7 नंतर पिंपळाच्या वृक्षाला हात लावायचा नाही. एवढे 2-3 नियम लक्षात ठेवायचे. बाकी पूजा आणि जे काही तुम्हाला उपाय सांगितले ते अगदी साधे सोपे आहे. तुम्हाला कुठं जायची गरज नाही, कुठं पैसे खर्च करायची गरज नाही आणि कोणाला पैसे द्यायची सुद्धा गरज नाही. तुम्ही ना हे खूप साधे सोपे उपाय पण आहे ना, हे परंपरेनुसार चालत आलेले उपाय आहे, अध्यात्मातले उपाय आहे, ते तुम्ही नक्की करा. आजची माहिती तुम्हाला कशी वाटली? व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. तुमचा एक लाईकमुळे व्हिडिओ अधिक लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होते. अशा धार्मिक आध्यात्मिक माहितीसाठी सारिकाच लाईफस्टाईल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.